विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. किती चांगला दिवस आहे आज. आज एक आषाढी एकादशी आहे. आज विठ्ठलाचा दिवस आहे. मस्त फुलं तोडतो आज आणि मग मंदिरात जातो. बरं झालं बाई मी सकाळीच उठून फुलं तोडायला आली तर, नाही तर मला एक बी फुल नसतं भेटलं. मस्त जास्वंदाचे की फुलं दिसून राहिले. चाल मस्त टोपलीभर तोडतो. मग घराच्याच बाहेर चांगले झाड आहे फुलाचे, पण बायानं केव्हा तोडून नेले ना, केव्हा नाही दिसलेही नाही. एक बी फुल नाही ठेवलं झाडाले, म्हणून मला इकडे दूर यावं लागलं फुलं तोडायला. राहू दे बाप्पा, देवाच्या चरणी फुलं ठेवाल तर मी कुठेही जाऊ शकतो फुलं तोडाले. तिथे काही दूर जा म्हणलं फुल तोडायला तरी मी जाऊ शकतो. आता नाही भेटले घराच्या बाहेर फुलं तर का करतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. पूर्ण बगीचाच फुलानं भरलाय. असं वाटते किती तोडू ना किती नाही फुलं. एवढे फुलं तर मग घराच्या बाहेर बी नाही दिसत. चल बाई टोपली भरली फुलानं, होती ना आता एवढे फुलं. आता घरी जातो, चांगली आंघोळगी करतो, मस्त मंदिरात जातो. चल बाई लवकर लवकर घरी जातो. घरी जाऊन आंघोळ करायची आहे, मग मंदिरात बी जायचं आहे. थोडेसे घरचे कामं बी करायचे आहे. हो शांताबाई, एवढे मोठे फुलं कुठून आणली. बापरे शांताबाई, एवढे मोठे फुलं कुठून आणली. मस्त टोपली भरून. मी तर सकाळपासून फुलासाठी फिरून राहिलो, मला तर एक बी फुल नाही भेटलं. पाय शांताबाई, माझी टोपली खालीची खालीच आहे. पंचफुला घराच्या बाहेरच फुलाचे झाड आहे, पण मी सकाळी उठून पाहतो तर काय माझ्या झाडाला एक बी फुल नाही. म्हणून मी लवकर लवकर बाई तिकडे गेलो. त्या रस्त्याच्या तिकाट नाही का फुलाचे झाड आहे, तिथं मला दिसले फुलं तर आणले मी ना टोपलीभर तोडून. आता मला चांगलं वाटून राहिलं बापा. हो का शांताबाई, तरी मी म्हणलं का शांताबाईच्या घराच्या बाहेर चांगले फुलाचे झाड आहे ना, शांताबाई इकडून काऊन बा टोपलीभर फुलं घेऊन येऊन राहिली. म्हणलं घरीच फुलं असताना कायले बा शांताबाई तिकडे गेली. हो आहे फुलाची झाडं, पण का करतं ह्या बाया, येतात केव्हा नाही, दिसत बी नाही ना. केव्हा द्यायनं फुलं तोडून नेला, दिसत बी नाही. आता मी तरी तर 5 वाजतापासून उठली तरी माझ्या झाडाला पाहतो तर एक फुल नाही. गेली बाई मग तिकडे फुलं तोडायला, आणले एवढे मोठे फुलं तोडून. हो शांताबाई, मी बी पार्टीचे 6 वाजतापासून फुलासाठी फिरून राहिलो, पण मला एक बी फुल भेटलं नाही. कोणाच्याच घराच्या बाहेर मला फुलं दिसले नाही. त्या रस्त्याच्या तिकाट्या नाही का खूप फुलाचे झाडं आहे, जा तिकडे जा, मस्त फुलं भेटते तुले. आहेत अजून खूप सारे आहे, जा लवकर लवकर चालली जाय, नाही येतील बायानं तोडून घेते. हो का शांताबाई, आहे का फुलं, जाऊ का मग मी तिकाट. चाल ना तू बी माझ्यासोबत, मला एकटीला जाल कस तरी वाटते. पंचफुला मी आली असती, पण मी उठली पार्टीला 5 वाजतापासून फुलासाठी बाहेरच आहो. अजून मी ना कोणाच्या बाबाला चहा बी नाही करून दिला, नाश्ताही नाही करून दिला. ते वावरात जातात ना, ते माझी वाट पाहत असतील. आता 7 वाजून गेले, म्हणत असतील कुठे गेली शांती, कुठे गेली शांती. मी त्याला सांगलं बी नव्हतं. हो का शांताबाई, तू ना चाय बी काही नाही बनवली, सकाळपासून फुलासाठीच फिरून राहिली का. हो आज तर त्या उपासच असन म्हणा, तू तर चायच नाही पेत. मा बी उपास आहे तसा म्हणा, मी नाही घेतला चाय, पण मी ना मा घरच्या माणसासाठी करून दिला चाय. मी उठली तेव्हा ते मनोजचे बाबा झोपलेच होते. मग का चाय बनवून का करू, ते उठतात आपले आरामात 6:30 वाजता. मग म्हणलं फुलं तोडून लवकर चालली जातो घरी ना, मग त्याला चाय बनवून देतो. का करतं, फुलंच नाही भेटले तर रस्त्याच्या तिकाटे गेली तर मला वेळच झाला, 7च वाजले. मग आता जातो बाई घरी ना, त्याला चाय नाश्ता बनवून देतो. आता शांताबाई मलाच जावं लागेल का रस्त्याच्या तिकाटे एकटीले फुलं तोडायला. जातो बाप्पा. जा पंचफुला जा, कायचा भेव आहे तिकडे, रस्ता तर चालूच आहे. लोकांचं येणं जाणं चालूच राहते, कोणी वावरात जाते, कोणी इकडे तिकडे जाते. जा, रस्ता चालूच आहे, कायचा भेव आहे. पण शांताबाई मला माहीत नाही, एकटीला जायला भेवच लागते बाप्पा. मला इकडे तिकडे गावात जाऊ शकतो एकटी, पण त्या रस्त्याच्या तिकडे की जा म्हणून तर मला थोडासा भेवच लागते. एवढी मोठी बाई असतरी कायचा भेव लागते तुले. नाही बा, लहान पोरी बारी असल्यात त्या भेटतात. जाय जाय फुलं तोडून आणजो. कशी बोलून राहिली शांताबाई तू, लहानस का, एवढी मोठी यास, एकटी नाही जात. ठीक आहे बाई, एकटीच जातो. पण शांताबाई तू मंदिरात जाशील ना विठ्ठल रुक्माईच्या, तर मला बी आवाज देजो, मी बी त्यासोबतच येईन. हो पंचफुला, बरं झालं सांगली तर, नाहीत मी एकटीच जाणार होतो. ठीक आहे, आता तू लवकर तयारी करून ठेवचो. आपण बरोबर 9 वाजता निघू ना, सोबतच मंदिरात जाऊ. ठीक आहे शांताबाई, मी लवकर लवकर जातो ना, फुलं तोडून आणतो. मग घरी जाऊन आंघोळ बी करायची आहे, थोडेसे कामं बी करायचे आहे. मग 9 वाजता जाऊन आपण शांताबाई देजो मला आवाज. पंचफुला काय इथंच गोष्टी करत बसली, जायनं लवकर लवकर जायनं, फुलं तोडून आणणं, मग आपल्याला मंदिरात जायला वेळ होईल ना. हो 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 शांताबाई, जातो लवकर लवकर जातो. 7:30 वाजून गेले, कुठं गेली आहे शांती, अजून आली नाही. अजून माझ्यासाठी चाय केला नाही, नाश्ता बनवला नाही. मला वावरात जायचं होतं. सकाळ झाली तर गावात फिरायला जाते, तिने का घरी गमी नाही का. पहिले आपला चाय बनवा, नाश्ता बनवा, काही पोहेगी बनवून द्या, मग जाऊ कुठं जायचं आहे तर. काही बिना बनवल्यानं कुठं चालली गेली तर माहित नाही. 7:30 वाजून गेले, मी वावरात केव्हा जाईन. माहित काही फिकरच नाही तिले, आपलीच मनमानी करते. आता का मी उपाशी जाऊ का वावरात, चाय बी नाही पेलो ना काही नाही. मला वाटते का मलाच शिकावं लागेल चाय बनवायचं.
हिच्या भरोशावर राहिलं तर बस बिना चाय पिल्यानंच मला वावरात जावं लागत जाईल. अरे मनोजचे बाबा उठले का तुम्ही? हो शांते, सकाळी सकाळी कुठे गेलती तू? केव्हाचा उठून बसलो आम्ही 6:30 वाजतापासून. आता पाहिजे 7:30 वाजले, अजून चाय नाही पेला, नाश्ता नाही केला आणि उपाशीच जाऊ का मी वावरात? कुठे गेलती तू सकाळी सकाळी? ओ मनोजचे बाबा, आज एकादशी आहे ना, तर मी फुलं आणायला गेलो होतो. हो का, आज एकादशी आहे का? मला माहितच नव्हतं. पण फुलं तर आपल्या घराच्या बाहेरच आहेत ना. तू कुठे गेलती सकाळपासून? मी बाहेर पाहिलं तू दिसलीच नाही. कुठे गेलती महाराणी तर? ओ मनोजचे बाबा, आपल्या घराच्या बाहेर फुलाची झाड आहे ना, तिथं मी उठलो सकाळी 5 वाजतापासून, पण पाहतो ते एक बी फुल नाही. मग मी त्या तिकडे रस्त्याच्या तिकडे फुलाची झाड आहे ना, तिकडे गेलो फुलं तोडाले, म्हणून मला थोडासा वेळ लागला. आपल्या घराच्या बाहेरची फुलं कुठे गेले तर? ओ मनोजचे बाबा, आज एकादशी आहे ना, तर बाया आल्या असतील आपल्या गावातल्या, असणं नेले संध्यानं तोडून. आता कोण नेला तोडून ना कोण नाही, मला तर कोणी दिसल्या नाही. मग आज मला चाय की नाही भेटन का? आज उपाशीच राहू का? ओ मनोजचे बाबा, मी थांबा तुम्हाला लवकर चाय बनवून देतो आणि पोहे बनवून देतो. तर कवा बनवशील? 7:30 वाजले. आता मला असं वाटते उपाशीच जावं लागते मला वावरामध्ये. उपासी की नको जा, नाही ते एक काम करा ना, आज एकादशी आहे तर उपासच करा ना. मा उपास आहे, तुम्ही बी उपास करा. हो, मला दिवसभर वावरात जावं लागते, तिथं काम करावं लागते आणि मी उपास करतो. चक्कर येऊन की पडलं म्हणजे मान नाही होत उपास की. ओ मनोजचे बाबा, एका दिवसाच्या उपासानं कोणी का चक्कर येऊन पडते का? आता मी इथं करतो उपास, मला तर नाही कधी चक्कर गिक्कर. माहित आहे मला ते उपास कसा राहते तर. नुसती दिवसभर तर खात राहतं उपासाच्या नावावर. भगर खाशीन, साबुदाणा खाशीन. कशी बोलता तुम्ही मनोजचे बाबा? उपास केल्यावर थोडंसं नाही थोडंसं तर आपल्या फराळाचं खास लागते ना. हो बापा, करतो उपास शांते. मान नाही होत उपास, तुला माहित आहे ना. जा बापा, मला लवकर चाय करून दे ना, लवकर पोहे बनवून दे. मी लवकर मग वावरात जातो. ठीक आहे मनोजचे बाबा, मी 10 मिनिटात तुम्हाला पोहा बनवून देतो ना चाय बनवून देतो. बसा तुम्ही. चल बाई, ही फुलाची टोपली टेबलवर ठेवून देतो आणि लवकर चायनं नाश्ता बनवून देतो यायला. एक दिवस चाय नाश्ता बनवायला वेळ झाला बापा बापा, मनोजच्या बाबाला तर खूपच राग आला. जाय शांते, पटकन बनव लवकर चाय. का इथंच गोष्टी करत राहशील? चाललो ना मनोजचे बाबा, थोडंसंही धीर नाही का तुम्हाला? देवाचा धीर धरून नसता आहो ना, अर्धा एक तास झाला तर. आता अजून किती धीर धरू? चल बापा, लवकर चाय नाश्ता बनवून देतो. शांते, जातो मी वावरात. आता मी 1 वाजता येईन जेवण करायला. स्वयंपाक करून ठेव जो माझ्यासाठी. हो मनोजचे बाबा, जा तुम्ही वावरात. मी आता आंघोळी करतो ना, मग विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जातो, मग तिकडून आल्यावर तुमच्यासाठी 12 वाजता स्वयंपाक करून ठेवीन. ये जा तुम्ही 1 वाजता जेवण करायला. आठवणीत बनवજો माझ्यासाठी जेवण. नाही तर आपली दिवसभर करत राहशील देवपूजा आणि राहीन माझ्यासाठी जेवण बनवायचं. अहो मनोजचे बाबा, मंदिरातून आल्याबरोबरच तुमच्यासाठी मी जेवण बनवतो, मग मी घरची पूजा करत राहीन आपल्या दिवसभर. जा तुम्ही आरामात जा वावरात. हो, जातो वावरात. बनवून ठेव जो स्वयंपाक. येईन मी 1 वाजता. लहान लेकरासारखेच करतात बाबा मनोजचे बाबा. त्याला एवढे खा प्यायला देतो तरी असे खावच करतात. चला, लवकर आंघोळ करून घेतो, थोडेसे कामं करून घेतो आणि मग जायचं आहे मला विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये. 5 मिनिटं झाले, मी या पंचफुलाची वाट पाहून राहिलो, अजूनही पंचफुलं आली नाही. नाही तर वेळेचं काही महत्वच नाही राहत. मी 9चा टायमिंग दिला आणि आता 9:15 वाजून गेले, तर या पंचफुलाचा काही पत्ताच नाही. जाऊ का नाही तुम्ही एकटीच मंदिरात? मग हे पंचफुला आणून का माझ्यासाठी शांताबाई थांबलीच नाही. राहू दे, अजून 5 मिनिटं वाट पाहून घेतो. जर नाही आली पंचफुलात मग मी एकटीच चालली जातो मंदिरात. हो ना, घरी माझे कामं बी व्हायचे आहे, स्वयंपाक बी करायचा आहे, घरची पूजा बी करायची आहे. तरी मी त्या पंचफुलाला बजावून सांगलं होतं का 9 वाजता येतो, उभी राहायचो बा, मग आपण जाऊन सांग. मग बेकार आहे बाबा, कोणाला म्हणणं का चालजो मा संग, थांबीन मी त्यासाठी. आपलं चुपचाप एकटं चाललं जावं, नाही कोणाची वाट पाव नाही काही. कोणाची वाटपात बसलं तसा वेळ करतात. शांताबाई, आलो मी. किती वेळ लावली हो पंचफुला? 9:30 वाजून गेले. मी तुला 9 वाजता येतो उभं राहायचं म्हणलं होतं ना, अर्धा तास लेट केली. घरचे कामधंदे व्हायचे आहे, स्वयंपाक बी व्हायचा आहे. मनोजचे बाबा 1 वाजता जेवण करायला येणार आहे. आता मंदिरात केव्हा जाऊन आपल्याला वेळ नाही होऊन का घरी आले? पूजा बी करायची आहे दुपारची. शांताबाई, थोडासा वेळच झाला, मी घरी कामं करत बसली ना, थोडेसे कपडे धुतले तर वेळच झाला. चल शांताबाई, लवकर लवकर जाऊन मंदिरात आता. हो चाल, लवकर चाल. आलो बाई मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माईच्या. हो शांताबाई, बरं झालं लवकर आलो तो विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये. विठ्ठला 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 हरी ओम विठ्ठला. विठ्ठला 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 हरी ओम विठ्ठला. जय हरी विठ्ठला, जय हरी विठ्ठला. तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.